फायनल होणार आणि त्याच्या जवळपास आपलं ठरलेलं आहे. पण फॉर्मली त्याच्यामध्ये बसून त्या पद्धतीने जाहीर केलं. अनेक दिवसापासून गेल्या अनेक वर्षापासून महाविकास आघाडीच ती हजबंडची जागा लढत होती, म्हणजे काँग्रेस पक्ष लढत होती. त्यामुळे यावेळेस ती काँग्रेस पक्ष करणार आहे काय त्याच्यावर? तुम्हाला सांगितलं की 2 तारखेला आम्ही याच्यातलं स्पष्टता आम्ही पुढे आणू आणि जवळपास आमचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे 2 तारखेला आपल्याला ते कळेल. सत्यजित तांबे यांना निवडून आणण्यासाठी भाजपने आपल्या म्हणजे जे स्थानिक भाजप नेते त्यांना आदेश देण्यात आले की तुम्ही तयारीला लागा सत्यजित तांबेला निवडून आणण्यासाठी. जे काही आता भाजपने खेळ खेळलेली होती त्या भाजपला उमेदवारच मिळालेला नाही. अशा भाजपची अवस्था त्या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काय आहे ते आपल्याला सगळ्यांना कळते आहे. त्यामुळे पुढं स्पष्ट होणार आहे. आणि आम्ही त्या दिवशी पण जाहीर केलं की महाविकास आघाडीच्या 5ही शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील. त्यामुळे भाजपने काही खेळी खेळली तरी त्याचे परिणाम या निवडणुकीवर महाविकास आघाडीच्या मतदानाला कमी करण्यामध्ये कुठे यशस्वी होणार. नाना पटोले वारंवार म्हणत होते की आमच्यासोबत वंचित आणि काँग्रेसची चर्चा झाली नाही. ते तेव्हा ते मानत होते की आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा केली आहे. आता शरद पवार साहेब म्हणतात की आमची आणि प्रकाश आंबेडकर चर्चा झाली नाही. त्यांची गोष्ट मानतात, तुमची गोष्ट का मानत नाही, काय वाटतं? कोणी नाही म्हणजे यावेळी आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली होती तेव्हा आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडली. त्याच्यामुळे दुसऱ्यांनी मांडायची की नाही मांडायची तो त्यांचा प्रश्न. आज राष्ट्रवादीने आपली भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे ही स्पष्टता झालेली आहे की आमची कुठलीही त्याच्याबद्दल चर्चा झालेली नाही, कुठला प्रस्ताव आमच्याकडे नाही. त्यामुळे त्याच्यावरची वक्तव्य करणं आमच्यासाठी सोयीचं नव्हतं. आज आमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत त्याच्याबद्दल काँग्रेस सातत्यानं आग्रही आहे. की आपण पाहिलं की राज्यामध्ये राज्य सरकारने 37% विद्युत बिल वाढवण्याचा एक प्रस्ताव विभाग मंडळाकडे पाठवलेला आहे. याचाच अर्थ इकडे महागाईचं ओझा सहणारी राज्यातली जनता आणि त्याला पुन्हा शॉक राज्यातलं एकनाथ शिंदे आणि फडणवीसाचं सरकार राज्याच्या जनतेला द्यायला निघालेलं आहे. आणि हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही. कारण की इकडे महागाई वाढत चाललेली आहे, इकडे शेतकऱ्याच्या शेती पंपाला विद्युत नाही. राज्याचे त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री, ऊर्जा मंत्री सगळे खातं त्यांच्याकडेच आहे. तेच म्हणाले होते की मध्य प्रदेशच्या सरकारने 6,500 कोटीचं शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं बिल माफ केलं. महाराष्ट्राचं सरकार का करत नाही? आता तुम्हीच आहात. आता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे बिल तर माफ करणं सोडा, शेतकऱ्याला शेतीपंपाचं साधी विद्युत सुद्धा द्यायला तयार आपण नाही. रात्री 12 वाजताच्या नंतर शेतकऱ्यांना पंप चालू करावं लागतं, त्याच्यातही 2 तास विद्युत मिळते. अशी परिस्थिती आज राज्यात आहे. हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे. बेरोजगारी आहे, MPSCच्या पोरांच्या परीक्षेचा प्रश्न आहे. त्याचं सातत्यानं आम्ही विधानसभेत ते मुद्दे उपस्थित केले आणि त्यावेळेसही आम्ही सांगितलं होतं की नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर त्याला 2025 मध्ये घ्या. पण ज्या आता ज्या परीक्षेसाठी ज्या मुलामुलींनी तयारी केलेली आहे त्या मुलामुलींना जुन्याच अभ्यासक्रमाप्रमाणे आपण परीक्षा घ्यायला द्या. पण राज्यातले सरकार विधानसभेत एक बोलतं. कारण की आपण पाहिलं की जुनी पेन्शनच्या बाबत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की कदापि आम्ही जुनी पेन्शन लागू करणार नाही. पण आता त्यांच्या एकीकरणाचा परिणाम जुन्या पेन्शनच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या एकीकरणाचा परिणाम आहे की बाहेर मतं मागण्यासाठी आम्ही विचार करू अशा पद्धतीचं वक्तव्य करणारं महाराष्ट्रातले सरकार जनतेच्या प्रश्नाला सातत्यानं डायव्हर्ट करणं आणि त्या माध्यमातून मतं कशी घेता येईल याच्यावर प्रयत्न करणारी ही भाजपची प्रवृत्ती जी आहे ती आता जनतेच्या मनात स्पष्ट झालेली आहे की ही खोटं बोलणार आणि लोकांना फसवणारं भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आल्यानंतर करते आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच्या विरोधात ती काँग्रेसची लढाई आहे. त्याच्यामुळे कोणता पक्ष काय करतोय, कोणासोबत अलायन्स करतोय, काय करतोय त्याचं आमचं कुठलंही घेणे देणे नाही ही स्पष्टता आम्ही त्या काळात मांडलेली आहे. नाना सचिन काँग्रेस म्हणतात की नाना पटोले असं ते बोलत आहेत, मी जर खुलासा केला तर अनेक खुलासे बाहेर येतील. बिलकुल त्यांनी खुलासा लवकर करावा. निवडणुकीच्या पहिले केलं तर अजून चांगलं होईल.
असं ते म्हणत असतील तर आम्हाला मान्य आहे, तातडीनं करावं म्हणलं. नाना भाऊ, तुम्ही महाविकास आघाडीविषयी आणि याच्याविषयी थोडं बोलत होते. त्या दरम्यान संजय राऊतांनी म्हटलं की आम्ही नानाशी बोलणार नाही, आम्ही थेट राहुल गांधीशी चर्चा करू. आता दुसरीकडे शरद पवार म्हणतात की आमची चर्चा नाही, मग तेच म्हणतात की पवार साहेबांचं बरोबर आहे. कुठे ना कुठे काँग्रेसला वेगळं करण्याचा हा प्रयत्न तुम्ही त्यांचेच काही वक्तव्य बघितले. मला त्यांच्याबद्दल आता पुढच्या काळात मी पण प्रतिक्रिया देणार नाही अजिबात. आणि एक मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसशिवाय या देशामध्ये भाजपला पर्याय नाही असं म्हणणारंही वक्तव्य त्यांचं आहे. त्याच्यामुळे पोपटासारखं कोणी काय बोलावं आणि त्याच्यावरचं उत्तर द्यावं हे कदापि मलाही मान्य नाही. आणि त्याच्यामुळे आता त्या प्रतिक्रिया देणे आम्ही बंद करतो. नाना, खरं तर बीबीसीने जी डॉक्युमेंटरी दाखवलेली आहे त्या डॉक्युमेंटरीच्या संदर्भात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आहेत, त्यांनी सांगितलंय की जर ही डॉक्युमेंटरी दाखवली गेली तर मात्र आम्ही आंदोलन करू आणि जर पुढे मागे काही झालं तर मात्र पोलिसांनी बघावं, कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार आम्ही करणार नाही. काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं हे सांगण्यात येत होतं की भाजपला लोकशाही मान्य नाही. हा त्याचा प्रत्यय आहे. आज जी काही वस्तुस्थिती बीबीसी यांनी डॉक्युमेंटरी नरेंद्र मोदींच्या बद्दल तयार केलेली आहे, ही डॉक्युमेंटरी दाखवायसाठी या पद्धतीचं भाजपचे लोक त्याला विरोध करत असतील, आम्ही पाहून घेऊ अशा पद्धतीचं बोललं जात असेल तर सांगायचं तात्पर्य की बीजेपीला लोकशाही मान्य नाही, वास्तविकता जनतेसमोर येऊ न देणं आणि या पद्धतीची हुकुमशाही प्रवृत्ती जी आज देशामध्ये बीजेपीच्या माध्यमातून आलेली आहे त्याचा हा प्रत्यय आहे. जे वास्तव्य असेल त्याला येऊ दिलं पाहिजे. त्या काश्मीर फाईलच्या बद्दल भाजपने स्वतः लोकांच्या तिकिटा काढून त्यावेळेस सिनेमागृह फुल करण्याचा प्रयत्न केला होता. एवढ्या तिकिटा काढल्या, त्याला पैसे देण्याचं काम भाजपने दिलं होतं. त्याच काश्मीरी पंडिताबद्दल आज रोज काश्मीरी पंडितांची हत्या काश्मीरमध्ये होती आहे. त्यावेळेस काय बीजेपीचं पुढे गेला 56 इंचीचा सीना, हा सवाल आता आम्ही विचारतो, त्याला काय उत्तर देत नाही. आणि म्हणून मोठं काश्मीर फाईल निर्माण करून हिंदू मुसलमान वाद निर्माण करून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून देशामध्ये दूषित वातावरण करून संविधानिक व्यवस्थेला सातत्यानं छेद लावण्याचं पाप जे बीजेपी करते आहे. आणि म्हणून हा जो तुम्ही प्रश्न विचारला बीबीसी डॉक्युमेंटरीचा ज्या नरेंद्र मोदींच्या बद्दल ती तयार केलेली आहे ते दाखवायला हे विरोध का करतात हा सवाल आमचा काँग्रेसचा आहे. नाना भाऊ, लिंगाडेचा एक आणि तिथले जे उमेदवार भाजपचे त्यांनी दावा केला आहे की नाना भाऊने हे सगळं जे केलं आहे ते कम्पोज कॅन्डिडेट मॅनेज करून दिलं आहे. तसा एक ऑडिओ पण क्लिप बाहेर झाली आहे. त्याबाबत धीरज लिंगाडेंनी म्हटलं आहे की ती खरी ऑडिओ क्लिप आहे. मला नाना पटोले कधी मॅच फिक्सिंग करत नाही आणि कोण काय करायचं मला त्याचा काही संबंध नाही. धीरज लिंगाडे निवडून येतील आतापासून तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे कुठली ऑडिओ क्लिप यायची काय यायची ते निवडणुकीच्या काळात बीजेपी फार एक्सपर्ट त्याच्यामध्ये आहे, त्यांनी करू द्या. सुशिक्षित मतदार हा आहे आणि या सुशिक्षित मतदारांना या पद्धतीच्या ऑडिओ क्लिप आणि या सगळ्या गोष्टीचा कुठलाही फरक पडत नाही. धीरज लिंगाडे बहुमताने निवडून येतील मी तुम्हाला आतापासून सांगतो. दादा भाऊ, हिंडनबर्ग संशोधन एका संस्थेने संशोधन केलं आहे. त्यामध्ये LIC आणि SBI बाबतची जी काही खुलासे केली आहे आणि एक अडाणी समूह आहे भारतातला त्यांच्याबद्दल खुलासे केले आहे की अनेक लोकांचे आता पैसे फुटतील. हा एक गुब्बारा आहे, ते आता फुटायला वेळ लागणार नाही असं सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते राहुल गांधीजी या विषयावर आवाज उचलत होते. त्या पद्धतीचं केंद्रातले सरकार हे सातत्यानं दुर्लक्ष करत असताना आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलं की या सगळ्या याच्यामध्ये ज्या विविध बँकांमधून LIC मधून ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे पैसे त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या जीवनभरणाच्या दृष्टिकोनातून जे पैसे त्या ठिकाणी सेव्हिंग केलेले होते LIC मधूनही कर्ज मोठ्या प्रमाणात अदानी समूहाने घेतलेलं आहे. आणि या पद्धतीचं फुगून आकडे दाखवून एक प्रकारची लूट नरेंद्र मोदींच्या सरकारच्या केंद्राच्या सरकारच्या आशीर्वादानं या देशामध्ये चाललेली आहे. या पद्धतीची भूमिका सातत्यानं राहुल गांधीजी मांडत होते. आज जे
ज्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी केला त्यांच्या माध्यमातून जी काही प्रसिद्धीला ही आकडे आलेली आहे ती वास्तविकता आता देशाच्या समोर आलेली आहे. आणि म्हणून जवळपास आज शेअर बाजारामध्ये सुद्धा जी मोठी प्रमाणात गिरावट आली खाली पडलेले आहेत त्याच्यातही लोकांचे सर्वसामान्य लोकांचे पैसे त्या शेअर्समध्ये आहेत. हे सगळं डुबण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हा देशच आर्थिक डबघाईत नेण्याचं एक पाप आणि सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा जो बँकामध्ये असेल LIC मध्ये असेल त्याची लूट त्यांच्या नरेंद्र मोदींच्या मित्रांच्या माध्यमातून जी चाललेली आहे हे आता स्पष्ट होते आहे आणि हे आता देशाच्या जनतेला कळायला लागले. नानाभाऊ कुटुंबाचे सर्वे आहे कसं पाहते या सर्वे? मी तुम्हाला सांगतो त्या 14 जागा त्यांच्या हातात लागणार नाही. जे काही जनतेमध्ये चीड आहे राग आहे ज्या पद्धतीने जनतेला गेल्या 2014 ते 19 ते आतापर्यंत जे फसवलं गेलेलं आहे नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून हिंदू मुसलमान झगडे लढवून एकीकडे पाकिस्तानशी आम्हीच लढू शकतो आणि ही निवडणुकीच्या वेळेस त्या पद्धतीच्या घटना घडवणं या सगळ्या गोष्टीला आता देशातल्या लोकांनी समजलेलं आहे. त्याच्यामुळे या 14 जागाही सुद्धा त्यांना वाचणार नाही. त्यांचा BJPचा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार देशातून सुपडा होणार अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली. नानाभाऊ वंचितने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली दोस्ती केली त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सुसाट वेगाने काँग्रेसवर आरोप करताना सुटले आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक म्हटलं आहे की आम्ही वंचित आणि शिवसेना एकत्र जर लढलो तर 150 पेक्षा जास्त जागा निवडू शकतो. याचा अर्थ त्यांना काँग्रेस आमचं कुठली त्यांच्यासोबत आमची मैत्री नाही दुश्मनी आम्ही वारंवार सांगतोय की त्यांचा कुठलाही आमच्याकडे प्रस्ताव पण नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यावर काय आम्ही सत्तेत पण नाही. सत्तेत बसलेली लोक राज्य लुटतात आहेत. हाऊसमध्ये जायचं नाही 72 तासामध्ये 40 कोटी रुपये राज्याच्या जनतेच्या पैशाचे या ठिकाणी चुरडा करायचा लुटायचं. राज्याची तिजोरी रोज खाली कधी जात आहे. राज्याच्या लोकांवर विद्युत सारखे दरवाढ करून त्यांना शॉक लावण्याचं काम चालू आहे. या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसवर वारंवार टीका करणं म्हणजेच तुम्ही कोणाचे हस्तक आहात ही त्या माध्यमातून स्पष्टता जनतेसमोर पुढे येत आहे. त्यामुळे मला त्यांच्यावरची कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही या सगळ्या भानगडीत नाही. आमचं कुठलं घेरलेलं नाही कोणासोबत. आमचं जनतेचे प्रश्न घेऊन लढणं आमचा एक कार्यक्रम आहे आणि संविधानाला वाचवणं हे आमचं काम आहे. ज्याला कोणाला कोणाचं काय घेऊन करायचं असेल त्यांनी करत राहावं आणि वारंवार या पद्धतीचं जनतेची दिशाभूल करण्याचं काम कोणी करू नये हा आमचा प्रेमाचा सल्ला त्या सगळ्यांना आहे. नाना जर आपण पाहिलं तर मग भारत जोडो यात्रा जी आहे ती संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजली. आता हात से हात जोडो यात्रा जी आहे ती सुरू होत आहे. कशा प्रकारे फायदा जो आहे तो होणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने? 2 गोष्टी आहे. भाजपवाले याच्यावर टीका करताना आम्ही पाहतोय की हात जोडो केले तरी काही फरक पडत नाही. ज्यांनी देश जोडतात आहे त्यांना हात जोडोचा आणि देश जोडोचा अर्थ समजणार. पण तुम्हाला एक सांगतो की काँग्रेसने घेतलेली भूमिका आता जनतेला समजायला लागली. लोक मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबत पुन्हा जोडायला लागले आणि त्याचे निकाल आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून महानगरपालिका असेल जिल्हा परिषद नगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल आता जो सर्वे अलीकडे आला की त्या सर्वेच्या माध्यमातून जे काही आज स्पष्टता पुढे येते आहे महाराष्ट्रातल्या 38 जागा महाविकास आघाडी जिंकेल त्याच्यात काँग्रेसचं मोठं योगदान आणि काँग्रेसने सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीजींनी जी काही भूमिका जनतेसमोर स्पष्ट केलेली आहे त्याचा असर आता भाजपला सत्तेतून परावृत्त होण्यामध्ये येत आहे आणि म्हणून हात से हात जोडो या कार्यक्रमामध्ये मोठी यशस्वीता काँग्रेस पक्षाला आणि जनतेमध्ये आम्ही त्याच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केंद्रात आणि राज्यामध्ये जे काही पापं केली त्या पद्धतीचं एक आरोपपत्र आम्ही तयार केलेलं आहे जे जनतेने राहुल गांधीजींना सांगितलेलं आहे. जे 3,500 किलोमीटर यात्रेमध्ये जे काही भावना दुःख व्यक्त जनतेने केलं त्या भावना ते आरोपपत्र आम्ही तयार केलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता हा प्रत्येक घरापर्यंत जाऊन ही भूमिका मांडणार आहे आणि त्याचा निश्चितपणे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाणवते आणि त्याच्या पद्धतीचा निकाल काँग्रेसच्या बाजूने पाहायला मिळेल.
एक तरफ जो है अदानी ग्रुप जो है उसके शेयर गिर रहे हैं, वही धारावी का पुनर्विकास भी कर रहे हैं। दूसरी तरफ शिंदे फडणवीस सरकार कह रही है कि हम धारावी का पुनर्विकास करेंगे, मुंबई का चेहरा बदलेंगे, मुंबई में उसको घर देंगे। इसको लेकर आपका क्या कहना? 2004 में आपकी सरकार ने इसकी नींव रखी थी, इसको लेकर। देखो, एशिया की सबसे बड़ी झोपड़पट्टी करके धारावी का उल्लेख किया जाता है, और धारावी ये झोपड़पट्टी ना बने रहे, इसका डेवलपमेंट हो, और कम से कम 10 लाख लोग वहाँ पर रहते हैं। 60 से 65 एकड़ जमीन में धारावी का क्षेत्र बना हुआ है। उसमें हमने रेलवे की जगह जिसके पुनर्वसन के लिए जो जरूरी थी, लोगों को शिफ्ट करने के लिए जो जरूरत थी, हमने उसकी तरफ भी कोशिश की थी। और लेकिन केंद्र की सरकार ने वो जगह देने के लिए मना किया। 800 करोड़ रुपया राज्य सरकार ने रेलवे के लिए भरे भी थे, और राज्य रेलवे डिपार्टमेंट में वो पैसे राज्य सरकार के हैं। लेकिन जिस तरह से इसमें पता चला था कि उसमें जब फडणवीस की सरकार राज्य में आई, तो फडणवीस सरकार ने उसका टेंडर निकाला, और एक विदेशी कंपनी को लिंक करके कंपनी थी, उस कंपनी को उसका टेंडर 7,500 करोड़ का उनको दिया था। लेकिन जगह न मिलने की वजह से उनका प्रोजेक्ट शुरू नहीं हो सका था। लेकिन राज्य में जैसे ही खोखा सरकार आई, ये एनडीए की सरकार ने पुनः उसका टेंडर प्रक्रिया न करते हुए अदानी को ये प्रोजेक्ट दिया था। उसमें हमने बहुत विरोध किया कि एक तरफ वो कोर्ट में चला गया है, और एक तरफ अदानी जैसे बड़े उद्योगपति को आपने एक प्रोजेक्ट देने का आपने विरोध किया है। तो ये दोनों कंपनी अगर कल कोर्ट में गई तो सरकार से बड़ा मुआवजा वो मांगेंगे। हजारों करोड़ रुपया राज्य की जनता की तिजोरी का, राज्य की पसीने, जनता के पसीने का पैसा ये दोनों कंपनियां कोर्ट के आदेश पर ले जा सकती है। इस तरह का एक डर हमने सरकार को बताया था। लेकिन अपनी राज्य के एनडीए की सरकार केंद्र के नरेंद्र मोदी की सरकार के मित्रों को फायदा देने के लिए उत्सुक है, वो इस माध्यम से देखा है। जैसे बुलेट ट्रेन का भी, जैसे पहला ही कैबिनेट में बुलेट ट्रेन को मान्यता थी, जो बुलेट ट्रेन की कोई जरूरत आज हमारे लिए नहीं है महाराष्ट्र के लिए, हजारों करोड़ रुपया उसके लिए भी पहले ही कैबिनेट में राज्य के एनडीए की सरकार ने दिया है। अब मसला ऐसा है कि जब विधानसभा में ये इश्यू हमने लाया, तो राज्य के उप मुख्यमंत्री ने जवाब दिया कि हम वहाँ पे स्ट्रक्चर अच्छा कर रहे हैं, स्टेप बाय स्टेप कर रहे हैं। हमने कहा कि आप लोगों को कहाँ रखने वाले, उसका जवाब देने को तैयार नहीं है। आखिर ये सरकार का मंसूबा जो है, राज्य की तिजोरी का पैसा नरेंद्र मोदी जी के मित्रों को लूट के देने का है, ये इसमें का सामने आता है। और जिस तरह से आज शेयर बाजार में हो, जैसे हिडनबर्ग सर जो रिपोर्ट आया है, वो हिडनबर्ग के रिपोर्ट में भी जो बात स्पष्टता आई है कि जिस तरह से अदानी जी ने ये अपने पूरी आंखें ज़्यादा दिखाकर LIC से हो, बैंकों से हो, ज़्यादा से ज़्यादा लोन लेने का काम किया, और आज जनसामान्य का LIC का पैसा हो, बैंकों का पैसा हो, वो भी आज लोगों में उसका भी भय पैदा हुआ कि ये पैसा ऐसा हो गया तो कल कहाँ से पैसा मिलेगा। इस तरह का एक डर पैदा आज राज्य और देश की जनता के सामने हुआ है। तो मुझे नहीं लगता कि इसकी एक बड़ी जांच होना चाहिए। प्रॉपर केंद्र सरकार ने इसमें एक जांच एजेंसी बिठाकर ये सब व्यवस्था, क्योंकि राज्य की जनता, देश की जनता के पैसे का प्रश्न खड़ा हुआ है, LIC में हो या बैंकों में हो, और इसलिए ये पूरी जांच हो और लोगों के सामने सच सामने आए। ये भूमिका कांग्रेस पार्टी की है। मुझे लगता है कि नरेंद्र मोदी जी वो ना खाएंगे ना खाने देंगे, ऐसा उनका जो वक्तव्य था उसके ऊपर वो बिल्कुल फिट रहेंगे। और ये जो लाखों करोड़ का जो घपला आज हुआ है, उसके बारे में जनता के सामने वो वास्तविकता लाएंगे, ऐसी कांग्रेस पक्ष की भूमिका है। धारावी का पुनर्विकास अदानी कर पाएंगे? ये इम्पॉसिबल है। अभी भी जगह उनको रेलवे की मिली नहीं है, और रेलवे के नियम ऐसे ही, मैं खुद सांसद था, उस कमेटी में था, जो ऑपरेशन लैंड होती है रेलवे की वो कभी भी देती नहीं है। और ये ऑपरेशन लैंड हमें मिली है ऐसे राज्य सरकार बताती है, ये वास्तविकता नहीं है।
और उन्होंने कहा कि कम से कम 65 एकड़ पर वो सब पूरा धारावी बैठी हुई है और ऐसे इतनी बड़ी जगह इनके पास नहीं आएंगी। तो मुझे लगता है कि ये गुमराह कर रहे धारावी की जनता को, उनको डरा रहे और वहाँ पर एक नया गुजरात बनाने का सपना राज्य की सरकार का नरेंद्र मोदी जी के आदेश पे उतरा है क्या, ये भी प्रश्न यहाँ पे खड़ा हो। दूसरा एक सवाल है कि आज टाटा सोशल इंस्टीट्यूट जो है वहाँ पर जो स्टूडेंट डॉक्यूमेंट्री दिखाना चाहते हैं, वहाँ पुलिस बंदोबस्त लगा है, वहाँ के प्रशासन ने कहा है कि अगर वो दिखाएंगे तो कार्रवाई करेंगे। बीजेपी का वहाँ पर आंदोलन करिए, पार्टी कह रही कि लॉ एंड ऑर्डर दिखाने की कोशिश किए जा रहे कुछ लोगों के कहने पर। हमारा सवाल बीजेपी को ऐसा है कि ये तो हमारा देश डेमोक्रेसी का देश है। जब कश्मीर फाइल दिखाई गई थी, जो भी पिक्चर बनाई गई थी, बीजेपी के लोगों ने पूरे टॉकीज स्कूल है ऐसा दिखाकर टिकट निकालने का काम किया था। फ्री में टॉकीज में उस समय में कश्मीर फाइल दिखाई जा रही थी। तो उस समय जो लोग विरोध करते थे तो उनको लोकशाही जब याद आती थी। अब बीबीसी ने जो डॉक्यूमेंट्री नरेंद्र मोदी जी के ऊपर बनाई है, जो वास्तविकता जो सामने लाई है, वो दिखाने के लिए इनको डर क्यों पैदा होता है? क्या इनको अब लोकशाही मान्य नहीं है? ये सवाल खड़े होते हैं। और आज बीजेपी जिस तरह से इनको धमका रही है, जो ये डॉक्यूमेंट्री बीबीसी की दिखाना चाहते हैं, इनको धमका रहे, डरा रही है, तो इसका मतलब है कि बीजेपी असलियत छुपाना चाहती है और असलियत छुपाने के लिए इस तरह की धमकियां बीजेपी की तरफ से दी जा रही है और इस धमकियों का कांग्रेस पार्टी की तरफ से हम निषेध करते हैं। ये डेमोक्रेसी या लोकशाही है और लोकशाही में लोगों को वास्तविकता देखना अगर दिखाना गलत है तो ये बीजेपी का विरोध हो तो उसका हमारा विरोध है। मैं ये कहना चाहता हूँ कि जिस कश्मीर फाइल के माध्यम से कश्मीरी पंडितों के ऊपर कैसा अन्याय चल रहा है, इस तरह का उस पिक्चर में दिखाने की कोशिश उस समय की गई थी। फिर आज कश्मीर पंडित को वहाँ काटा जा रहा है, वहाँ पर कश्मीर पंडितों को भगाया जा रहा है। तो हमारा सवाल है, तो अब 56 इंच का सीना कहा गया, उसका जवाब क्यों नहीं देते? ये भी हमारा सवाल है और इसलिए जो वास्तविकता है दिखाने के लिए जो मना हो रहा है हम विरोध करें। जिस तरह से मुलायम सिंह जी को मरणोपरांत जो पद्म दिया गया, उसको लेकर सवाल उठ रहे शिवसेना की तरफ से, उद्धव जी की तरफ से ये भी कहा जा रहा है कि ठीक है, जो राम मंदिर के वक्त हुआ तो उनका विरोध था, बाला साहब जो है उनको देना चाहिए था, हमारे तरफ से आप देने की बात करते वो हो रहा था। उसको लेकर आपको क्या लगता है, जो राजनीति उसको होगा? देखो, हमें ये कोई, हम उस कमेटी में है नहीं ना, हमें पता नहीं कि मुलायम सिंह को क्यों दिया गया। तो इस जब वो कमेटी का रिपोर्ट है, जो ये सब चीज़ें पता चलेंगी, मुलायम सिंह जी को क्यों दिया गया, इसके कारण दिया गया। जैसे तो मैं ये सब चीज़ों को एक बार हम देखकर उस विषय पर चर्चा कर सकते हैं, उसका वक्तव्य कर सकते हैं। बीजेपी में कोई नफा नुकसान देखकर चुनाव में ये बीजेपी तो राजनीति जहाँ फायदा होगा उसके बारे में बीजेपी काम करेंगे। बीजेपी का वही लक्ष्य रहा है। तो दौड़ अगले दिन किस बात को रखकर इस बात को रखा है वो मेरे को पता नहीं, मतलब मैं पूरा पता करके मैं इस पर होता है। नाना सदाभाऊ खोत यांनी एक विधान केलेलं आहे की ज्या विचाराचा पुन्हा पंडित नेहरूंनीच केला आहे. मला काय त्याच्याबद्दल